मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणा वाचून राहणार नाही. मराठा समाजाचं मी का वाटोळं करेन, शंका उपस्थित करणाऱ्यांना जरांगेंचा सवाल. जरांगेंच्या उपोषणावेळी राजकीय गडबडीत विचार करायला वेळ मिळाला नाही. जरांगेंनी सहन केलेल्या त्रासापेक्षा त्यांना कमी मिळालं. जरांगेंची काही प्रमाणात फसवणूक, असीम सरोदे यांचं वक्तव्य. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत. भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडेंसह अतुल सावे, दत्तात्रय भरणे सदस्य असणार, सूत्रांची माहिती. मोठा निर्णय लागेल अशी अपेक्षा होती. दुर्दैवानं कोणताही निर्णय लागलेला नाही. विखे पाटील यांनी निर्णयाचा फायदा कसा होईल ते सांगावं. विनोद पाटील यांची प्रतिक्रिया. नवीन काही मिळालं नाही, जुनीच माहिती सरकारनं कागदावर लिहून दिली. विनोद पाटील यांची टीका. आरक्षणावर चर्चा सुरू होती तेव्हा विनोद पाटील ताजमध्ये झोपले होते. विखे पाटील यांचा पलटवार. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओबीसींची माफी मागावी. हैदराबाद गॅझेटचा निर्णय पाटीलकीसारखा झाला. मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांच्यावर गुणरत्न सदावर्ते यांची आगपाखड. आरक्षणालाच विरोध असणारा पक्ष कुणाचं भलं करेल, फसवणूक होतीये हे मराठा समाजाच्या लक्षात यायला हवं. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. किडे मकोड्यांचं ऐकू नका, आम्ही चुकलो तर पुन्हा जीआर काढायला लावणार. जर जीआर मध्ये काही बदल असतील तर ते मी करून घेणार. जरांगेंचं मराठा समाजाला आश्वासन. सरकारच्या जीआरनं ओबीसींचं कोणतंही नुकसान झालं नाही. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य. नवी मुंबईत गुलाल उधळणारे शिंदे काल कुठे होते? राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री कालच्या प्रसंगात कुठे होते? राऊतांचा शिंदेंसह अजित पवारांवर निशाणा. राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी घेतलं बाप्पाचं दर्शन. दर्शनावेळी राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेही उपस्थित. फडणवीसांकडून राज ठाकरेंचं स्वागत. राज ठाकरेंची गणपतीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी भेट. गणपतीच्या दर्शनाला गेलं म्हणजे सूळ जुळले असं मानणं अयोग्य. याआधीही मुख्यमंत्रीही राज ठाकरेंकडे गेले होते. प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी लालबागच्या राजाचं घेतलं दर्शन. अंबानी कुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी लीन. प्रवीण दरेकर यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी. वैभव खेडेकरांचा आज भाजप प्रवेश होणार. आज दुपारी 3 वाजता भाजप मुख्यालयात पक्षप्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार. नारायण राणेंना मुंबईतील जसलोक रुग्णालयात केलं दाखल. तातडीनं नारायण राणेंवर शस्त्रक्रिया होणार. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रियेसाठी नारायण राणेंना जसलोक रुग्णालयात केलं दाखल. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचं मुंबईतील दगडी चाळीत जंगी स्वागत. 18 वर्षांनंतर अरुण गवळीची नागपूर तुरुंगातून सुटका. सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर केल्यानंतर अरुण गवळीची सुटका. कोणीही कुणाच्याही आईविरोधात अपशब्द वापरू नये, ते आमच्या संस्कृतीतही नाही. मोदींच्या आईबद्दल वापरलेल्या चुकीच्या शब्दांवर राजद नेते तेजस्वी यादव यांचं मोठं वक्तव्य. भिवंडीत उड्डाणपुलावर 2 भरधाव कारचा अपघात. मागील कार अचानक वळल्यानं दुचाकीस्वारालाही कारची धडक. उड्डाणपुलावरून रस्त्यावर पडून दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस, नद्यांना महापूर. काश्मीरमध्ये आज सर्व शाळा आणि कॉलेजना सुट्टी. अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाकडून खबरदारी. जम्मू काश्मीरमधील पुराचा गृहमंत्रालयाकडून आढावा. गृहमंत्रालयाचं एक पथक जम्मूत दाखल. पाऊस, पूर आणि भूस्खलन प्रभावित भागांची पाहणी. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे चिनाब नदीला पूर. चिनाब नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. पाणी पातळी वाढल्यानं सलाल धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. दिल्लीत मुसळधार पाऊस. यमुनेचं पाणी घरांमध्ये शिरलं. 10,000 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. अनेक भागात गुडघ्यापर्यंत पाणी भरलं. दिल्लीत मुसळधार पाऊस. दिल्लीच्या निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार थांबवण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांना दुसरीकडे जाण्याची विनंती केली जाते. उत्तर भारतात मुसळधार पाऊस. गाझियाबादमधील बदरपूरमध्ये पूरस्थिती. नद्यांना पूर. जनजीवन विस्कळीत. पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे गुरुग्राम, चंदीगड, नोएडामधील शाळांना सुट्टी. पंजाबमधील 1400 गावांना पुराचा फटका. पुरात आतापर्यंत 30 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू. हिमाचल प्रदेशात गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत. कांगडा, मंडी आणि सिरमौर जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट. चंद्रपुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत मुनगंटीवार, जोरगेवार यांचं स्वतंत्र मंडप शेजारीच असणार. मनपा आणि पोलीस प्रशासनासाठी डोकेदुखी वाढली. चंद्रपूर भाजपमधील
मुनगंटीवार जोरगेवार वादाचा नवा अंक बघायला मिळणार का, याकडे लक्ष. जय जवान गोविंदा पथकाचा लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून सत्कार. 3 वेळा 10 थर लावल्यानं सन्मानचिन्ह आणि 1 लाखाचा धनादेश सुपूर्द. धुळ्यातील लालबाग मित्र मंडळाच्या गणेश मंडळाचं सामूहिक अथर्व शीर्ष पठण. गणेशोत्सवानिमित्तानं 500 महिलांचं अथर्व शीर्ष पठण. शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर गावातील तरुणांकडून अनोख्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा. ऐतिहासिक पायऱ्या असलेल्या विहिरीची तरुणांकडून साफसफाई. धाराशिवच्या उमरगा शहरात मनोज जरांगे पाटलांच्या प्रतिमेची मिरवणूक. फटाक्यांची आतषबाजी करत वाजत गाजत गावातून मिरवणूक. मराठा बांधवांची जोरदार घोषणाबाजी. पालघरमधील तारापूर एमआयडीसीत भंगार माफियांचा उच्छाद. बँकेनं जप्त केलेल्या किंवा बंद पडलेल्या कंपन्यांमधील भंगारावर माफियांचा डल्ला. कोट्यवधी रुपयांचा भंगार लंपास. लासलगाव पिंपळगाव मार्गावरील कोटमगाव रेल्वे पुलाखाली पाण्यामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान. ट्रॅक्टर उलटून मिरची आणि टारलीचं नुकसान. धुळ्यात भाजीपाल्याचे दर वाढले. पावसानंतर भाजीपाल्याची आवक घटल्यानं दर घसरले. सरासरी दर 60 रुपये किलोच्या पुढे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील बोरीची वाडीमध्ये बिबट्याचा कोंबड्यांवर हल्ला. 9 कोंबड्या फस्त केल्या. काही तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद. विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा. अमरावतीला ऑरेंज अलर्ट. मध्य भारतात जोरदार पावसाची शक्यता. विदर्भात काल दिवसभरात जोरदार पावसाची हजेरी. नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडले. गोदावरी नदीपात्रात 46,000 क्युसेकनं विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. लातूरमध्ये तलाव ओव्हरफ्लो. गोढ्याला आलेल्या पुरात पिकं वाहून गेली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बुलढाणा जिल्ह्यात सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक धोक्यात. अनेक ठिकाणी शेतात अद्याप पाणी साचल्यानं सोयाबीनची वाढ खुंटली. सोयाबीनचं उत्पन्न कमी होण्याची शक्यता. नाफेड एनसीसीएफनं शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कांद्याचे 200 कोटी थकवले. स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. थेट केंद्रीय कृषी सचिवांची भेट घेत शेतकऱ्यांचे पैसे व्याजासह देण्याची केली मागणी. वाशिम जिल्ह्यात 8 दिवसात सोयाबीनच्या दरात तब्बल 400 ते 500 रुपयांची घसरण. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत दर 4100 ते 4450 रुपयांवर. नवीन सोयाबीन बाजारात येण्याआधीच दर कोसळल्यानं शेतकरी चिंतेत. मराठा आरक्षणासंदर्भात शासनानं काढलेल्या जीआर विरोधात जालन्यात ओबीसी समाज आक्रमक. ओबीसी बांधवांनी जीआर फाडून पायदळी तुडवला. ओबीसी समाजाकडून शासनाचा निषेध. महाराष्ट्र सरकारनं मनोज जरांगे यांना दिलेल्या जीआरची गोंदियात मोडी. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीआर जाळत ओबीसी संघटनांनी नोंदवला शासनाचा निषेध. धुळे महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर. प्रारूप प्रभाग रचना नकाशे महापालिकेच्या इमारतीत लावण्यात आले. 19 प्रभागांमध्ये 74 सदस्य असणार. आगामी महापालिका निवडणुकांसाठी सोलापूर महानगरपालिकेची प्रभाग रचना प्रसिद्ध. निवडणुकीत एकूण 26 प्रभाग असणार. एकूण 102 नगरसेवकांमध्ये 51 जागा महिलांसाठी राखीव. 9,51,000 मतदारांची नोंद. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी सांगलीत बैठक घेत आगामी पालिका निवडणुकीसंदर्भात निर्णय घेतला. पूर्ण ताकदीनं निवडणुका लढण्याचा निर्णय. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचा निर्धार.